यायला खूप उशीर केलास रे. मला वाटलं तू इथे यायचं विसरलीस की काय. अरे काही काय बोलतोय विकी, तुला माहिती ना रे, अजय दादा आणि बाबा सारखं माझ्यावर लक्ष ठेवून असतात. पण नाही, आज की नाही विकी, आज की नाही घरात चक्क माझ्या लग्नाचा विषय निघाला होता. काय लग्न? हो. कुणासोबत? अरे त्या सदाशिव सोबत. पण विकी, मला शेतकऱ्यासोबत लग्न नाही करायचं रे. अगं पण त्याचं नाव कुणी काढलं? अरे बडी काका आणि अजय दादा त्याचं नाव काढत होते, पण मी स्पष्ट सांगितलं की मला शेतकऱ्यासोबत लग्न नाही करायचं. ते चिखल, ती माती नकोय मला. विकी, विकी मला शहर हवंय, मला तू हवाय विकी. विकी, तू खरंच प्रेम करतो ना रे माझ्यावर? करशील ना माझ्यासोबत लग्न? आता वेळी आहेस का तू? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला अजून सांगावं लागेल का? अगं मी तुला शहरात घेऊन जाईन. तिथल्या एका फ्लॅट मध्ये आपण दोघं मस्त मजा करू. तुला हवी ती फॅशन, हवे ते कपडे, तुला सगळं मिळेल तुला. पण आधी तुला या भावाच्या आणि भावाच्या ताब्यातून बाहेर पडावं लागेल. पण अजय, अरे मी बाबांना कसं सांगणार? बाबांना वाटतं मी शिकून मोठी साहेब होणार. अगं तू माझ्यासोबत राहीस ना तर राणी होशील. साहेब काय व्हायचंय? आपण दोघं मस्त मजा करू, आनंदात राहू. चल, आता एक आता वेळ आली आहे आज ती बात करण्याची. ज्या बाबांनी सदाशिवचं नाव काढलंय ना, मग ते तुला ते बळ जमले तुझ्या त्याच्या पदात टाकले. त्यापेक्षा आपण पळून जाऊया. उद्या रात्री तू तयार राहा. उद्या रात्री?
अरे अरे पण बाबा, अगं बाबाचा विचार केलास ना तर आयुष्यभर मोठ्या शंकाने बसावं लागेल तुला. तू आता ठरव, तुला गुलामी हवी की माझं प्रेम. मी येणार. मी उद्या रात्री नक्की येणार. मला मला या चिखलामध्ये या गावात नाही राहायचं. मला मला शहरात घेऊन चल विकी. मला मला तू हवाय विकी. आपलं प्रेम हवंय. शाबास, आता जा लवकर, नाहीतर संशय येईल कुणाला तरी. कुठं चाललं रे? काय पिंट्या, अरे बघितलंस का? अरे पोरगी कशी पूर्णपणे माझ्या जाड्यात फसली रे. आता उद्या रात्री हिला घेऊन शहरात पोहोचलो की मग या सह्याजी तात्याच्या भक्तीचा खिसा रिकामा करायला आपण मोकळे. नांदाच कुणा विक्की भाई, एकदा त्या पोरगी पळून आले. बापाची इज्जत वाचवण्यासाठी बापाला जमीन सुद्धा विकावी लागते म्हटलं. अरे हो ना भाई, अरे पोरगी कशी पूर्णपणे माझ्या प्रेमात पागल झाली आहे. अरे असं बी आपल्याला कोण पोरगी देणार होतं? गावात नाव खराब झालं होतं आपलं. अरे गावात आपलं रिकाम टेकडा म्हणत होते लोक. चाल आता मस्त पैकी आपण एक पार्टी करू आणि आपण एका मस्त डान्स बार मध्ये जाऊन येऊ. बघते अगं बघते काय बरोबर करून बसली ते या पोराच्या नादाला लागून. नाही नाही अगं अगं ज्या बापांनी तुला देव मानून तुझी भक्ती केली त्या आज बापांच्या काळजावर तू पाय दिलास. नाही नाही, ही आग आता माझं घर जाळून राग करणार. कसं कसं केलं हिने? हिला तर कॉलेजला पाठवलं, ही तर मुलासोबत फिरते. नाही नाही, मला तरी काही करावं लागणार. मी काय करू? मी हे बाबांना सांगू का? पण नाही, बाबांना जर सांगितलं तर माझ्या बाबांना हे सहन होईल का? हे करू, मलाच काहीतरी करावं लागेल हे प्रकरण थांबण्यासाठी, नाहीतर खूप अनर्थ होऊन जाईल. मला विकीशी बोलायला पाहिजे. त्याच्याशी बोलूनच मला काहीतरी हे प्रकरण मिटवता येईल. हे प्रकरण पुढे गेलं. अरे पण कसं काय झालंय? हिला कॉलेजला पाठवतोय आणि ही इकडे मुलासोबत फिरते. नाही नाही, ही भक्ती, मला विकीशी बोलायला पाहिजे. विकी 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 आता कुठे असेल? मला